सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 7 मे 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. प्रशासकीय राजवटीत 100 कोटींची कामे रखडली. अनिल देसाई. मान खटावमधील कामातील अनियमिततेविरोधात याश्री नागरे यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे याचिका. प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये मान खटाव तालुक्यातील दुष्काळी उपाययोजनांसह सुमारे 100 कोटी रुपयांची विकास कामे प्रशासकीय राजवटीमध्ये जाणीवपूर्वक रखडली गेल्याने दोन्ही तालुक्यांमधील तब्बल 56 गावांमध्ये भयंकर दुष्काळ पडला आहे. वस्तुस्थिती जिल्हा परिषदेच्या प्रशासनासमोर मांडली असता मुख्य कार्यकारी अधिकारी याश्री नागरे यांनी भर बैठकीमध्ये माझ्या हातून माईक हिसकावून घेत 40,000च्या जनतेतून निवडून झालेल्या माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचा अवमान केला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून नागराणी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी याचिका विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पंकलवाड यांच्याकडे केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास हायकोर्टात दाद मागण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. उन्हाळ्याच्या तडाख्यात शाळा सुरूच. पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुकमध्ये पालक ग्रामस्थ आक्रमण. कडवे बुद्रुक तालुका पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यातही अध्यापन सुरू ठेवण्यात आल्याने स्थानिक पालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शाळेच्या नेहमीप्रमाणे असणारी उन्हाळी सुट्टी यंदा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लहान विद्यार्थ्यांना प्रचंड उष्णतेत शाळेत जावे लागत असून त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पावसाळी सुट्टी मात्र कायम ठेवण्यात आल्याने निर्णयातील विसंगतीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नोकरीचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांची कोट्यवधींची फसवणूक. चिमणगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील भामटा आकाश प्रभाकर भगत पैसे घेऊन फरार. या प्रकरणात गुजरात राज्यातील मोठ्या रॅकेटची शक्यता. खटाव तालुक्यातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून आकाश प्रभाकर भगत राहणार चिमणगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या भामट्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या भामट्याचे मोठे रॅकेट असून गुजरातमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि काही नामवंत राजकारणी यांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात 25 फेब्रुवारी दिनांक 13 मार्च 2026 तक्रार दाखल झाली आहे. पण संशयित अजूनही मोकाट असून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मात्र यामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या तरुणांची आर्थिक ससे हेलपट होत आहे. सहकार खात्याचा तुगलकी निर्णय. पिग्मी एजंटीवर मोठा अन्याय. कमिशन कपात करून हजारो कुटुंबांच्या पोटावर मारलेला महाराष्ट्रातील हजारो पिग्मी एजंटसाठी मोठा धक्का देणारा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. कमिशनवर थेट 2.5% मर्यादा घालण्यात आल्याने त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. आतापर्यंत त्यांना 3 ते 4% कमिशन मिळत होते. त्यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत होते. या निर्णयामुळे दररोज घराघरातून बचत गोळा करणाऱ्या या एजंटांमध्ये संतापाची लाट उसळली असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. सहकार विभागाने अलीकडे 30 तारखेला जारी केलेल्या पत्राद्वारे हा निर्णय घेतला आहे. खिंडवाडी तालुका सातारा ग्रामस्थांच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण. सातारा तालुक्यातील खिंडवाडी ते कर्मवीरनगर राज्य मार्ग क्रमांक 140च्या काँक्रीटचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होण्यासाठी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण करण्यात आले आहे. खिंडवाडीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य अमर पवार यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. संबंधित काम प्रत्यक्ष सुरू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. माऊली चौकाजवळील रेल्वे स्टेशन तिकाटणे परिसरात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने 5 चारी ठार. सातारा कोरेगाव मार्गावर माऊली चौकाजवळ रेल्वे स्टेशन तिकाटणे परिसरात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका 5 चाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादींचे वडील जयवंत जगन्नाथ चव्हाण वय 66 हे माऊली चौकाच्या पुढे रेल्वे स्टेशन परिसरात सातारा कोरेगाव रस्ता ओलांडून महागडे पायी जात असताना हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH11 DJ 3394 वरील चालक सौरभ किशोर जाधव राहणार एकंदर रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत पाचारात जोराची धडक दिली. या अपघातात जयवंत चव्हाण यांच्या मानेस गुडघ्यास डोक्यासह मानक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. दारूसाठी 100 रुपये न दिल्याने भोकसले. कारण आकाशवाणीनगर मधील घटना. एक जण गंभीर. आकाशवाणीनगर मलकापूर कराड्यातील एका दारू दुकानासमोर 100 रुपये न दिल्याने चिडून मजुरात चाकूने भोकसले. संतोष पोपट सूर्यवंशी राहणार मलकापूर कराड असे जखमीचे नाव असून कराड शहर पोलीस ठाण्यात अनोळखी संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला असून ही घटना मंगळवार रात्री 9:30 वाजता सुमारास घडली. कुमटे गायरांवर कचरा डेपोला तीव्र विरोध. ग्रामस्थ आक्रमक. नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना पिटाळले. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुमटे गावातील गायरान जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. गायरानातील 1 इंचही जागा देणार नाही. गायरांवर डोळा ठेवाल तर परिणाम भोगाल असा इशारा ग्रामस्थांनी मोडणीसाठी आलेल्या भूमी अभिलेख विभाग व नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. गर्भपात प्रकरणी फलटणच्या डॉक्टरसह दोघांना अटक. रुग्णालयाची धाडाधडकी. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी फलटण येथील डॉक्टर योगेश नरोटे आणि बारामती तालुक्यातील पोराळे येथील पिंटू धुमाळ यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी डॉक्टर नरोटे यांच्या फलटण येथील रुग्णालयाची धाडाधडकी घेण्यात असून तपासात महत्वाचे धागेदोरे लागले असल्याची माहिती समोर आली आहे. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील खड्डा देतोय अपघातांना निमंत्रण. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील खड्डा देतोय अपघातांना आमंत्रण. पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर मालास फॅक्टरी समोर खड्डा सध्या अपघातांना निमंत्रण देत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये जा होत असते. तसेच स्थानिकांसह पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
या खड्ड्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांना या खड्ड्याचा मोठा फटका बसत आहे. अचानक समोर येणारा खड्डा चुकवताना वाहनाचा दाब सुटण्याची शक्यता वाढत असून मोठा अपघाताचा धोका आहे. अनेक वेळा वाहन चालकांना ब्रेक मारावे लागल्याने मागील वाहनांनाही धोका निर्माण होतो. रात्रीचा वेळ खड्डा लक्षात येत नाही, त्यामुळे वाहने आदळाआदळीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी पर्यटकांनी केली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.